महत्वपूर्ण खेळाडू साहिल पाटील ठरतोय या सामन्याचा मानकरी। साहिलला विनंती आहे आपण यायचं आहे। आमच्या नाणेप्रेक्षकामध्ये आमच्या सन्माननीय व्यक्तिमत्व इथे उपस्थित आहेत, त्यांच्या शुभेच्छा तुम्हाला सामनावीरचा पारितोषिक देऊन आम्ही या ठिकाणी सन्मानित करत आहोत। दोन्ही संघाचे 12वे सक्षम रिप्रेझेंटेटिव्ह कॉमेंट्री बॉक्स मध्ये येणं हे अनिवार्य असेल हे सांगणं पुन्हा पुन्हा मला पटत नाही, कारण इतकी मोठी स्पर्धा आहे, फार मोठ्या स्टेजवरती आपण खेळतोय। आलिशान कप 2025 पर्व 12 गेल्या 11 सीझन मध्ये आपण हा थरार अनुभवलात, मात्र आज या रजनीमध्ये सुद्धा प्रेक्षकांची तुडुंब भरलेली गर्दी बघितल्यानंतर मनामध्ये एक वेगळा उत्कर्ष निर्माण होतोय। सन्मान्य लाईकजी कप्तान असतील त्यांनी स्वप्न बघितलं होतं, गेल्या मॅच मध्येच मी म्हणालो होतो पूर्ण सोगाव गावाचा आशीर्वाद आणि पूर्ण टीम त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आली आणि गेली 11 पर्व त्यांनी यशस्वी केलेत। तर चला साहिल याला विनंती आहे, सामनावीरचा मानकरी म्हणून पारितोषिक या ठिकाणी आम्ही तुम्हाला सन्मानित करत आहोत। एक सुंदर टी शर्ट अमेरा तौसिफ कप्तान आणि इरशान तौसिफ कप्तान यांच्या माध्यमातून आणि चषक आहे अरफात तस्लीम कप्तान यांच्या माध्यमातून देऊन आम्ही त्याला सन्मानित करत आहोत। मापगाव ग्रामपंचायतचे माजी सदस्य सन्माननीय चंद्रकांतजी खोत सर, माजी उपसरपंच चंद्रकांतजी खोत सर यांचं या ठिकाणी आगमन झाले, त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हे पारितोषिक देऊन आपण सन्मानित करत आहोत। चला साहिलला विनंती आहे, सामनावीर सन्मानित चंद्रकांतजी खोत सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण त्याला सन्मानित करत आहोत। साहिल महेश पाटील या संघाचा सामनावीर आपल्याला इथे पाहायला मिळाला। अंतिम 3 मध्ये आपण आपल्या संघाने प्रवेश केलाय, 40,000चं किमान पारितोषिक आणि चषकाचे मानकरी ठरलेत। काय सांगाल या सामन्याबद्दल? खूप छान वाटतं ही स्पर्धा खेळायला, दरवर्षी असते स्पर्धा, पण आमची टीम टू टीमलाही पहिल्यांदाच आमची एंट्री आहे। ओपनला असते आमची एंट्री, पण टीम टू टीमला पहिल्यांदाच एंट्री आहे सोगावला। खूप छान ऑर्गनायझेशन केलं आहे, चांगलं वाटतं आणि आम्ही त्याच्यात क्वालिफाय झालो आहे। पूर्ण टीम मिळून आम्ही हे प्रयत्न केले, त्याच्यामुळे आमचे काम झालं। असं वाटत होतं की आपला संघ पराभवाच्या छायेत आहे, कारण एकाच गावातले 2 संघ या ठिकाणी खेळत होते आणि अशा वेळी जो षटकार मारला गेला, या षटकाराबद्दल काय सांगाल? काय चाललं होतं मनामध्ये? मनात असं एवढं काय भीती नव्हती, कारण 25ला विन होती। समोरचा संघ पण ताकदीचा संघ आहे आमचा, समोरचा गावातला संघ, तोही खूप चांगले खेळतात, पण आमचा ओमकार होता तो चांगला स्ट्रायकर आहे, हिटर आहे, त्याच्यामुळे आम्हाला काय एवढी काय भीती नव्हती। हरकत नाही, तुम्हाला अंतिम 3 मध्ये शुभेच्छा देऊया आणि सन्मानित चंद्रकांतजी खोत सर या ठिकाणी आपण पाहतात ज्यांच्या माध्यमातून तुम्हाला एक सुंदर टी शर्ट आणि त्याचबरोबर सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित करत आहोत। आपण पाहतात त्यांचे वडील या ठिकाणी आहेत आणि निश्चितच तो मान त्यांनी वडिलांना दिलाय आणि हे योगदान आहे एका मुलाचं, अतिशय चांगलं योगदान तुम्हाला पाहायला मिळालं, तर तुम्हाला शुभेच्छा देऊया आणि अर्थातच या ठिकाणी एक चांगलं योगदान अंतिम 3 मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। धन्यवाद, धन्यवाद सर। आणि जाऊया आपण लगेच दुसऱ्या सामन्याकडे, वर्ल्ड सामना किट्टेवलन नौखार साहिल पाटील। ऑफिशियल पंचांचा इशारा मैदानावरती आला, अक्षय पाटील मोन्याला आपण बघतोय, पहिलं षटक त्याच्या माध्यमातून आहे। पहिल्या चेंडूवरती वा बाई वा, पहिल्या चेंडूवरती पहिली सफलता, सुमित डोंगरे या मैदानावरतून परतेल तंबूच्या आश्रयाला। फार मोठं नाव आहे या टेनिस क्रिकेट मधलं सुमित डोंगरेला आपण बघतोय, पारगावचा प्लेयर, आणि पहिल्या चेंडूवरती मात्र पहिली सफलता मिळाली। पहिला चेंडू या ठिकाणी एक्झिक्यूट करत असताना अक्षय पाटीलला ही सफलता मिळाली। अक्षय पाटीलच्या संघामध्ये आज आपण पाहिलं ना तर ॲज आयकॉन म्हणून पवन केने म्हणजेच गोरसाईबाचा खेळाडू, विश्वनाथ जाधव पालघर, त्यानंतर करण मडवी, त्यानंतर परेश ठाकूर दिगोडे, असे 4 आयकॉन या ठिकाणी आपण बघतोय। सासवणे आपला रिप्रेझेंटेटिव्ह कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा हे लक्षात ठेवा। तर फलंदाज क्रॉसिंग होणं आवश्यक आहे याची नोंद घ्या, वेळेचं बंधन आहे, वेळेची बचत आपल्याला करायची। पुढल्या संघांना अर्थात आम्ही सूचना देतात आयोजकांच्या माध्यमातून। तर सुमित डोंगरे
एक अतिशय मोठा नावाजलेला खेळाडू या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाला. पाहिजे तेवढ्या दिरक्या देईन तुला सामना जिंकून दे मला, ज्याच्या नावावर एक गीत आहे तो मात्र या ठिकाणी परतला आणि एक मोठं अर्थातच लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिला फलंदाज या ठिकाणी गमावला. तर वळतोय आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेला. पहिल्या इनिंगचा खेळाला सुरुवात झाली. धर्मेंद्र वर्तक या ठिकाणी आपण बघत आहोत स्ट्राईक एंड वरती उभा आहे. गोलंदाजी करत असताना अक्षय पाटील, नौकार गावाचा सुपुत्र, आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चमकला. इंडियन टेनिस क्रिकेटमध्ये आपण बघितलं अक्षय पाटीलचं नाव एका वेगळ्या उंचीवरती, ते म्हणतात ध्रुवत राहा, ज्या पद्धतीनं आकाशामध्ये चमकत असतो, एक आदर्शस्थान त्याचं निर्माण केलेलं असतं असा अक्षय पाटील. यावेळेस पुन्हा एकदा दांडी गुल केलाय, क्लीन बॉल केलाय, बॅक टू बॅक पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठ्या विकेट्स. फलंदाज धर्मेंद्र वर्तक आले काय आणि परत मैदानावरती गेले काय. या मॅच मध्ये आपण बघितलं ना तर एका बाजूला किक टू 11 नौका संघ, दुसऱ्या बाजूला अमृत स्पोर्ट्स सासवणे संघ, दोन्ही संघांमध्ये 4 सक्षम खेळाडू मैदानावरती आलेत. पहिल्या चेंडूवरती सुमित डोंगरे परतल्यानंतर मात्र धर्मेंद्र वर्तक हे सुद्धा अलिबाग क्रिकेट मधले आज आयकॉन आहेत आणि या मैदानावरती उतरल्यानंतर या सामन्याच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाची विकेट. पहिलं षटक अक्षय पाटीलच्या माध्यमातून. बॅटिंग पॉवर प्ले गोज ऑन. पहिल्या 2 षटकांमध्ये बॅटिंग पॉवर प्ले असेल. प्रेक्षकांची गर्दी, प्रेक्षक मायबाप आहेत, ये पब्लिक ये सब जानती है. आणि आलिशान कप 2025च्या माध्यमातून आपण बघतोय असाच प्रेक्षक वर्ग अगदी 5 वाजेपर्यंत राहील अशी आशा आम्ही व्यक्त करतोय. आज पवन कडेचे समर्थक आलेत. आज या मॅच मध्ये करण मडवीला पाहण्यासाठी अनेक फॅन्स त्याच्या ठिकाणी थांबलेत. परेश ठाकूर याच्यासाठी सुद्धा समर्थक आहेत, विश्वनाथ जाधव साठी सुद्धा आहेत. तो वळूयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेला. समोरच्या दिशेला चांगला प्रहार केलाय, चेंडू वरती येतोय अलॉंग दी कार्पेट ऍज लाईक अन वेस्ट इंडियन क्रिकेटर. सीमा रेषा पार, चौकार, 4 धावा. तर एक नम्र विनंती आहे की आपला एखादा आवडता खेळाडू षटकार मारतो, विकेट घेतो, याला मैदानात जाऊन आपण कोणत्या प्रकारचा पारितोषिक देण्याचा प्रयत्न करू नका, कारण त्या ठिकाणी खेळामध्ये व्यत्यय निर्माण होतं. ही सूचना आहे, कारण आम्ही याच्यापूर्वी पण सांगितले की पाणी पाहिजे असेल किंवा बॅट बदलायची असेल तर आमचे स्वयंसेवक तिकडे मैदानात जातील, तर कोणीही पैसे घेऊन बक्षीस देण्यासाठी आतमध्ये जायचं नाही, ही तुम्हाला नम्र विनंती. तर बिग मॅच आहे. चेंडूवरती आपण बघतोय चांगला प्रहार केला सोमनाथ नाकवा मैदानावरती. एक स्थानिक क्रिकेटर आहे, त्याच्या बॅट मधून फटका चांगला होता पण त्यानंतर क्षेत्ररक्षण करत असताना 30 सर्कल मध्ये थोड्या चुका झाल्यात. आणि या मैदानावरती जेव्हा तुम्ही खेळताय ना तर चुकीला माफी नाही आहे. पहिलं षटक प्रगतीपथावरती, 5 धावसंख्या आतापर्यंत आल्या. अक्षय पाटील मोन्या मैदानावरती उतरलाय. बॅटिंग पॉवर प्ले सुरू आहे. या माध्यमातून पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती येईल राऊंड विकेट. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेला एक अत्यंत चांगला क्षेत्ररक्षण करतोय. धाव मैदानावरती एक घेतल्या. धावांचं रतीत वाढवण्याचं काम या ठिकाणी केलं गेलंय. धावफलकावरती धावसंख्या 5. पहिलं षटक प्रगतीपथावरती. बॅटची कडा होती. अभिषेक नाईक सुद्धा मैदानावरतून परतलाय. ही मॅच वन साइडेड नाही झाली पाहिजे. प्रेक्षकांना दुतर्फीपणा पाहायला आवडतो आणि यासाठीच ते आलिशान कप मध्ये या ठिकाणी वाट बघतात की या सामन्यामध्ये अमृत स्पोर्ट्स सासवणे संघ नक्की कमबॅक करेल. हा आशावाद मैदानावरती आहे. फार मोठी मॅच आहे. बॅटची कडा घेतली होती. पहिलं षटक मैदानावरती हाताळलं गेलं. आज आयकॉन म्हणून अभिषेक नाईक जो जिराट गावाला बिलॉंग करतो, लेदर क्रिकेट सुद्धा अत्यंत चांगल्या रीतीने खेळत असतो. आलिशान कप 2025 मध्ये सासवण्याच्या माध्यमातून त्याला या ठिकाणी नियुक्त केलं होतं. त्याची विकेट आहे. आता मात्र राजेश मोहिते आणि सोमनाथ नाकवा आयकॉन म्हणून खेळण्यासाठी आलेला. मैदानावरती सुमित डोंगरे परतला, त्यानंतर अभिषेक नाईक परतला आणि त्यानंतर अलिबाग क्रिकेटमध्ये सर्वात मोठं नाव धर्मेंद्र वर्तक यांना सुद्धा तंबूचा रस्ता दाखवलाय. पहिलं षटक संपलं. धावा 5 आहेत. या ठिकाणी विश्वनाथ जाधवला आपण बघतोय, पालघरचा खेळाडू. ज्या पद्धतीने विश्वनाथ जाधवचा व्हिडिओ तुम्ही युट्यूब वरती जाऊन बघू शकता. ॲज अ बॅट्समन, ॲज अ बॉलर जेव्हा मैदानावरती तो उतरतो ना त्याच्यामध्ये स्किल्स आणि त्याचा खेळ हा सर्वांना परिचित आहे. अलिबागमध्ये या खेळाडूंचं नक्की आम्ही स्वागत करतो. आलिशानच्या या शानदार मैदानावरती त्या ठिकाणी प्रेक्षकांची असंख्य गर्दी पाहायला मिळते.
विश्वनाथ जाधव पालघरला बिलॉंग करणारा खेळाडू मैदानावरती उतरला आज आयकॉन म्हणून. आज किट्टू 11 नौका संघाने जबरदस्त प्लेयर आणलेत. यावेळेचा फटका एक्झिक्युशन आहे. क्षेत्ररक्षक त्या दिशेला आहे तैनात, फील्ड करेल. तोपर्यंत आपण बघितलं किशोर त्या ठिकाणी तैनात होते. किशोर बद्दल बोलायचं झालं ना निखिल तर अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये काही जबरदस्त यंदा खेळलेत. नौकार गावातील आणखीन एक कोहिनुरीला या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा विश्वनाथ. या विश्वनाथ वरती कलात्मक फटका खेळलाय. चेंडू ट्रॅव्हल करतोय कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. एक धाव या ठिकाणी घेतली गेली. दुसऱ्या धावेचा अटेम्प्ट होत नाही. क्षेत्ररक्षण अव्वल दर्जाचं होतं कारण पहिल्या 2 षटकांवरती जेव्हा बॅटिंग पॉवर प्ले गोज ऑन आहे ना तेव्हा धावांची लयलूट करणं, धावा मैदानावरती बनवणं, धावसंख्या या ठिकाणी आली पाहिजे. 5 षटकांमध्ये 55-60 जेव्हा मैदानावरती बनतील तेव्हा सेकंड इनिंगला मजा येईल. तर यावेळेचा फटका समोरच्या दिशेला फॉलो थ्रू मध्ये चांगला रिफ्लेक्स. विश्वनाथ जाधव ज्याला मैदानावरती आज बोलवलं गेलंय, या मैदानावरती किट्टू 11 नौका संघाच्या माध्यमातून तो प्रतिनिधित्व करतोय आणि सर्वांना या ठिकाणी अचंबित केलंय, इम्प्रेस केलंय. त्याची गोलंदाजी पुन्हा एकदा सुरू आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, धाव घेण्यासाठी या ठिकाणी एका धावेसाठी संघर्ष मैदानावरती सुरू आहे. मग एका बाजूला सोमनाथ नाकवा, दुसऱ्या बाजूला राजेश मोहिते आणि गोलंदाजी करण्यासाठी पालघरला बिलॉंग करणारा विश्वनाथ जाधव. हा गतिमान होता, एक्सप्रेस गोलंदाजी, अगदी जबरदस्त रीतीनं पूर्णतः कंट्रोल त्याच्या हातामध्ये होता. नियंत्रित गोलंदाजी मी म्हणेन हे असणं फार महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही मैदानावरती चेंडू टाकताना एक्झिक्युशन करताना गती असण्यासोबत लाईन अँड लेग्थ वरती तुम्हाला विचार करावा लागतो. आज विश्वनाथ जो मैदानावरती या ठिकाणी उतरलाय अप्रतिम खेळ त्याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा या चेंडूवरती आपण बघितलं षटक क्रमांक 2 मैदानावरती पूर्ण पंचांच्या माध्यमातून इशारा आमच्यापर्यंत आलाय. 2 षटक मैदानावरती संपलीत आणि धावसंख्या धावफलकावरती 7. आणखी 3 षटके येणार आहेत. मात्र क्षेत्ररक्षण विस्तारलेलं पाहायला मिळेल. पहिल्या 2 षटकांमध्ये बॅटिंग पॉवर प्ले होता, त्याचा फायदा उचलता आला नाही. त्याच्यामुळे जर बघितलं आपण अक्षय पाटील जो की फॅक्टर या मॅच मध्ये ठरला, आधीच 4 आयकॉन, त्यात अक्षय पाटील 5वा आयकॉन. आणि त्याच्यामुळे जर विचार केला तर आज नौका संघाची जी पॉवर आहे ना ती 100% आहे. दुसऱ्या बाजूचा विचार केला सुमित डोंगरे, प्रसन्न पाटील, अभिषेक नाईक आणि मंदार म्हात्रे असा संघ घेऊन या ठिकाणी मैदानावरती उतरलाय अमृत स्पोर्ट. नौकर संघाला सूचना आहे आयोजकांच्या माध्यमातून, आपण वेळेचं बंधन पाळायचं आहे. टाइमपास करू नका कारण आपल्याला ही स्पर्धा वेळेत नियोजित वेळेमध्ये पूर्ण करायची आहे. यानंतर गाडीबंधू पुरस्कृत दत्तप्रसाद बैरोळे आणि चंद्रकांतजी खोत पुरस्कृत गावदेवी मापगाव या 2 संघात पुढची लढत असेल. दोन्ही संघनायकांनी कृपया संपर्क साधा. धन्यवाद. थँक्यू सो मच काका. षटक क्रमांक 3 मैदानावरती येईल. अक्षय पाटीलला आपण बघतोय या सामन्याच्या दरम्यान रॅटम राऊंड विकेट. या चेंडूवरती सुद्धा आपण बघितलं ना तो पॉपिंग क्रीज मधना सबमरीन रीतीने चेंडू गेला होता. राजेश मोहितेला आपण त्या ठिकाणी बघतोय. राजेश मोहिते अलिबागचा सुपरस्टार खेळाडू आहे. ज्या पद्धतीने अनेक सामन्यांमध्ये तारणारी भूमिका त्याने दाखवल्या. ॲज पर मॅच सिच्युएशन जर बघितलं ना तर आज संघाला गरज आहे राजेशची. आणि राजेश मैदानावरती खेळणार का की अक्षय पाटील पुन्हा एकदा तो क्लास मैदानावरती दाखवणार का. याच दरम्यान पुन्हा एकदा जर आपण बघितलं राजेशवरती दबाव प्रक्षेपित केला. धावा आल्या पाहिजेत, धावा बनल्या पाहिजेत. त्यासाठी दोन्ही एंड कडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. एका बाजूला मग अक्षय पाटील, दुसऱ्या बाजूला ॲज अ बॅट्समन राजेश मोहिते. प्रेक्षकांच्या नजरा राजेशवरती आहेत. राजेश कधी गेअर शिफ्ट करू शकतो कारण तो आक्रमक म्हणूनच ओळखला जातो. सिंगल डबल त्याच्या गेम मध्ये कधी येत नाहीत. यावेळेस फटका खेळला, डीप मिड विकेट तैनात आहे. त्याच्या हातामध्ये चेंडू गेलाय, चेंडू पवनच्या हातामध्ये गेला. पवन केणीला या ठिकाणी आपण बघतोय. यानंतर सेकंड इनिंग मध्ये त्याची बॅटिंग सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. मात्र आज या ठिकाणी अक्षय पाटील, पवन केणे या दोघांची फ्रेंडशिप सुद्धा फार मोठी आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या संघामधून खेळत असताना पवनला आपण बघतोय. पहिल्या 3 चेंडूंवरती धावा 2 आल्यात. या ठिकाणी ब्लास्ट पाहायला मिळेल का. बॅटची कडा आणि मैदानावरतून आणखीन एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला. सोमनाथ नकवा मैदानावरतून परतलाय. सासवणेला आणखीन एक मोठा आदरा बसलाय आणि या मॅच मध्ये जिंकण्यासाठी आता मात्र चमत्कार झाला तरच नमस्कार करावा लागेल. द बिग मॅच बिटवीन 2 बिग टीम्स हिअर. कुठेही जाऊ नका, प्रोलिंगच्या माध्यमातून पाहत राहा आलिशान कप 2025 सीझन 12.
कोणतीही एखादी स्पर्धा जेव्हा येते ना तेव्हा ती 1 पर्व 2 पर्व 3 पर्व किंबहुना 4 पर्वांपर्यंत चालते. 5वं पर्व सुद्धा ते करू शकतात. मात्र सतत 12 पर्व करणं हे सुद्धा शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे. लाईक कप्तान आणि टीम त्याच्यामध्ये तौसिफ जे असतील तस्लीम जे असतील संपूर्ण कोर कमिटी टीम असेल फार मोठं आयोजन आहे. आपल्या ग्रामीण क्रिकेटरला दिलेली ही पर्वणी आहे, ही फार मोठी संधी आहे. कारण आज जर आपण बघितलं ना इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग ज्याची फायनल जिंकली माझी मुंबईने, फार मोठा अभिमान असेल. आज चांगले सामने पाहायला मिळाले. अक्षय पाटीलकडे पुन्हा एकदा बोलूयात. चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक आहे एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डिंग करण्यासाठी तो पुढे सरसावत आला. धाव घेतली गेली. धावा 10 आल्यात. आता डबल फिगर आपण बघतोय. आतापर्यंत सिंगल फिगर धावसंख्या होती. एकतर्फीपणा वाढला. राजेश मोहितेला या ठिकाणी नक्की आपल्या संघासाठी प्रयत्न करणं फार महत्वाचं असेल. पुन्हा एकदा यावेळेसचा फटका मैदानावरती एक्झिक्युशन केलंय. पवन त्या ठिकाणी चेंडू खाली आहे. जर आपण बघितलं ना तर राजेश मोहिते टेनिस क्रिकेट चांगलं खेळतो. मात्र डे क्रिकेटमध्ये खेळत असताना चेंडू असतात निव्या कंपनीचे 120 ते 130 ग्रॅम त्यांचं वजन असतं. हा टेनिसचा चेंडू लाईट वेट आहे आणि त्याच्यामुळे हा फरक मैदानावरती जाणवतो. या बऱ्याच गोष्टी जेव्हा मैदानावरती आपण क्रिकेट खेळतो ना तेव्हा मॅटर करत असतात. 3 षटकं आली. 3 षटकांच्या अंती धावफलकावरती धावसंख्या 11, 2 षटकं बाकी आहेत. लो स्कोरिंग मॅच. मात्र 12 चेंडूंवरती धावा किती येतील. आता जर राजेश आणि त्याच्या समवेत असणारा शुभम नाकवा या मैदानावरती जर खेळला ना तर मात्र अमृत स्पोर्ट्स सासवणे संघ पुन्हा एकदा या मॅच मध्ये परतेल. तर गोलंदाजी करण्यासाठी A1 पवन केणे मैदानावरती उतरलाय. षटक क्रमांक 4 त्याच्या माध्यमातून आलाय. पहिल्या 3 षटकांमध्ये 11 आल्यात. या षटकामध्ये पवन केणे विरुद्ध राजेश मोहिते म्हणजे एक आयकॉन समोर स्थानिक क्रिकेटर राजेश, मात्र तो सुद्धा आयकॉनच्या बरोबरीचा त्याच ताकदीचा. या मैदानावरती अलिबाग क्रिकेटर काय आहेत ना हे सुद्धा आपल्याला बघायला मिळेल. पवन केणे पुन्हा एकदा तयार असेल. या पहिल्या चेंडूवरती सुद्धा आपण बघितलं शॉर्ट रनअप होता आणि या चेंडू सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल. हियर डॉट आला. पुन्हा एकदा पवन केणे. तर या चेंडूवरती सुद्धा राजेशला मारण्याचा प्रयत्न होता, मोह आवरला नव्हता. मात्र चेंडू पडल्यानंतर ऑफिसच्या थोडासा बाहेर निघतोय आणि असं असताना बॉपिंग क्रीज सोडून या ठिकाणी जर खेळला ना धावा या ठिकाणी येतील. हा फटका हुक केलाय. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होईल. शॉर्ट स्कोर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आलाय आणि तोपर्यंत केवळ धाव मिळेल 1. 12 धावा धावफलकावरती आहेत. शुभम नाकवाला या मैदानावरती उतरवलाय जेणेकरून या ठिकाणी धावांवरती एक्सलेरेशन द्यावं लागेल. यावेळेचा चेंडू वेट फॉर अंपायर डिसिजन. मैदानावरती वाईड आलाय. संकेत डोले आहेत. त्याबरोबरने मोहम्मद बकवाल यांना आपण बघतोय जे स्कोर लेग क्षेत्रामध्ये आहेत. संकेत डोले आणि मोहम्मद बकवाल. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा पवन केणेच्या माध्यमातून समोरच्या फलंदाजाला 4 मुंड्या चित करणारा चेंडू होता. कोणती धाव या ठिकाणी येत नाही. तर यावेळेचा फटका समोर क्षेत्ररक्षक आहे. फील्ड करण्याचा प्रयत्न विश्वनाथ त्या ठिकाणी तैनात आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न झाला. 1 धाव धावफलकावरती आली. एक महत्वाची मॅच या ठिकाणी आपण बघत आहोत. सामन्याकडे पुन्हा एकदा वळूयात. तर अलाउन दी कार्पेट मारण्याचा प्रयत्न स्कोर लेग क्षेत्रामधनं क्षेत्ररक्षक आलाय. फिल्डिंग करेल तोपर्यंत या ठिकाणी धाव मिळेल 1. धावा 15. तर 4 षटकं या ठिकाणी संपली. 4 षटकांमध्ये केवळ 15 आल्यात. मॅच एकतर्फी या ठिकाणी व्हायला सुरुवात झाली आणि अगदी पहिल्या षटकापासून अक्षय पाटीलने जी कंबर तोडणारी गोलंदाजी केली ना त्याच्यावरती पुन्हा एकदा या सामन्यामध्ये पुनरागमन करता आलं नाही. अमृत स्पोर्ट्स सासवणे संघाला 1 षटक अजून बाकी आहे. गोलंदाजी करण्यासाठी बॉलिंग मार्क वरती दिगोडे गावाचा परेश ठाकूर मैदानावरती उतरलाय. 1 अंतिम षटक आहे. धावसंख्या तितकी मोठी नाही आहे कारण आयकॉन प्लेयर जेव्हा मैदानावरती येतात ना तेव्हा धावसंख्या 55-60 5 षटकांमध्ये आवश्यक तुम्हाला आहे. शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. स्कोर लेग क्षेत्रामध्ये चांगलं फिल्डिंग त्याच्या माध्यमातून होत आहे. चांगली फेक झाली. चांगलं गॅदर केलं. निमिषला आपण बघतोय खारेपाटचा सुपरस्टार प्लेयर. त्याचं फिल्डिंग सुद्धा अत्यंत जबरदस्त असतं. तर माफ करा त्या ठिकाणी आशिकेश होता. मात्र या दरम्यान स्विच हिट मारण्याचा प्रयत्न फार वेळानंतर या मॅच मधला
या इनिंग मधला आपण जर बघितला तर पहिला षटकार रिव्हर्स स्वीपने आला. अल्टी पलटी म्हटल्यानंतर आपण नागेश सीजची आठवण करून देतो. ज्या रीतीनं नागेश सीज सुद्धा या ठिकाणी मैदानावरती नक्की आपल्याला पाहायला मिळतील का याच्यावरती सुद्धा चर्चा सुरू आहे. या चेंडूवरती फटका चांगला आलाय, षटकार मैदानावरती लगावलाय. या सामन्यामधील पहिल्या इनिंग मधील हा पहिला षटकार. धावा 22 आहेत. प्रयत्न करतोय फलंदाज. तर मैदानावरती बॅटची कडा लेडिंग एज आणि फलंदाज मैदानावरतून परतेल बॅक टू द पवेलियन. हे असं पहिल्या षटकापासून सुरू आहे. मैदानावरती एखादा प्लेयर रिस्पॉन्सिबल खेळून दुसऱ्या प्लेयरने अटॅकिंग गेम दाखवणं हे सुद्धा महत्वाचं होतं आणि ते कुठेतरी कमी पडलेत. तर या ठिकाणी आपण बघितलं मंदार म्हात्रे जिराट गावाला बिलॉंग करणारा प्लेयर मैदानावरती उतरवलाय. आतापर्यंत धावसंख्या केवळ 22 मी म्हणेन, कारण 5 षटकांच्या मॅच मध्ये ना धावा येणं महत्वाचं होतं. पहिल्या 2 षटकांमध्ये धावा नाही आल्या. त्यानंतर या षटकामध्ये आणखीन 3 चेंडू बाकी आहेत. परेश ठाकूरला आपण बघतोय या सामन्यांच्या दृष्टिकोनातून गोलंदाजी करत असताना. आज आपण बघितलं ऑल इंडिया ओपन टेनिस क्रिकेट फॉर्मॅट मध्ये सर्वात मोठे प्लेयर्स आलिशान सोगावच्या या शानदार मैदानावरती अलिबाग नगरीमध्ये त्यांचं हार्दिक स्वागत आहे. 3 चेंडू बाकी आहेत. धावा किती येतील हे सुद्धा आपण बघणार आहोत. तर मंदाच्या बॅट मधून हा फटका आलाय जबरदस्त. मिड विकेट क्षेत्रामध्ये मंदा ठोकतोय चेंडू, सीमारेषा पार येतो षटकार. मंदारला कुठेतरी जर आपण बघितलं ना प्रमोट करायला पाहिजे होतं असं वाटायला लागलंय. कारण पहिल्या चेंडूवरती आपण बघितलं तर 6 धावांनिशी खातं ओपन केलंय. या मॅच मध्ये एक महत्वपूर्ण फटका यांनी लगावलाय 28 साल्यात. तर या चेंडूवरती पडल्यानंतर ऑफटिकच्या बाहेर गेला होता, अँगल क्रिएट केला होता. या ठिकाणी जर तुम्हाला खेळायचा ना तर हा चेंडू डीप कव्हर क्षेत्रामध्ये एक्स्ट्रा कव्हर मध्ये तुम्ही खेळू शकला असतात. मात्र मिड विकेटला किंवा स्क्वेअर लेगला अक्रॉस द लाईन तुम्ही खेळू शकला नाहीत. पुन्हा एकदा मंदारच्या बॅट मधून फटका जरूर चांगला आलाय. त्या ठिकाणी आपण बघितलं ना तर मैदानावरती एक महत्वाची विकेट आली आणि किशोरच्या सेफ हँड मध्ये चेंडू आलाय. मंदार मैदानावरतून परतेल बॅक टू द पवेलियन. गाडी बंधू पुरस्कृत दत्तप्रसाद बैरोळे आणि चंद्रकांत खोत पुरस्कृत गावदेवी मापगाव या 2 संघामध्ये पुढची लढत आहे. नाणेफेक संपन्न होईल. चला दोन्ही संघनायकांनी यायचं आहे. गाडी बंधू पुरस्कृत दत्तप्रसाद बैरोळे आणि चंद्रकांतजी खोत पुरस्कृत गावदेवी मापगाव या 2 संघात पुढची लढत. तर मैदानावरती ना 5 षटकं पूर्ण झालीत. 5 षटकांमध्ये धावा या ठिकाणी बनल्या गेल्या त्या म्हणजे 28, 29 करायच्यात. जर आपण बघितलं ना तर 29 धावांसाठी 5 षटकं असतील. दुसऱ्या बाजूला आयकॉन आहेत, एका बाजूला स्थानिक क्रिकेटर आणि त्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं प्रसन्न पाटील या गोलंदाजाला आपण या दुसऱ्या इनिंग मध्ये बघणार होता काका. फार महत्वाची लढत आहे. 30 धावांचं लक्ष आणि या ठिकाणी आपण पुढचा आवाज खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये ऐकूया. पोलीस दलामध्ये एक अतिशय मोठं योगदान देणारे विकास दादा साखरकर यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. धावा 28 झाल्यात, 29 धावा करायच्या आहेत. आणि पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती मी आमंत्रित करेन आमचे साथी समालोचक मित्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे सन्मान्य विकासजी साखरकर. तोपर्यंत आपली रजा घेतो. ओव्हर टू विकास सर. धन्यवाद. तत्पूर्वी नाणेफेकीकडे आपण जाऊया. गाडीबंधू पुरस्कृत दत्तप्रसाद बैरोळे आणि चंद्रकांतजी खोत पुरस्कृत गावदेवी मापगाव या 2 संघात आपण लढत पाहणार आहोत आणि सामन्याचं नाणेफेक करण्यासाठी आपण आमंत्रित करूया सन्माननीय आपण बैरोळे गावाचे पोलीस पाटील सन्माननीय प्रफुल्लजी थळे साहेब यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करावी. चला दोन्ही संघनायकांनी या. मापगाव संघाचे संघनायक आलेले गावदेवी मापगाव. चला फलंदाज पाठवा, वेळ देऊ नका. आणि एक फलंदाज बाद झाल्यानंतर लगेच दुसरा फलंदाज मैदानात क्रॉसिंग करणं आवश्यक आहे. कारण आपण अनेक मोठे मोठे क्रिकेट स्पर्धा खेळतो त्या ठिकाणी मात्र निश्चित जर आपण क्रॉसिंग केलं नाही तर मात्र तिथे तुम्हाला निश्चित दंड केला जातो. जाऊया आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये. या ठिकाणी नाणेफेक संपन्न होते.
दोन्ही संघांना आपण हार्दिक शुभेच्छा देऊया. इथे गाडीबंधू पुरस्कृत दत्तप्रसाद बैरोळे आणि चंद्रकांतजी खोत पुरस्कृत गावदेवी मापगाव या दोन संघात 5 षटकांचा सामना असेल. येस कॅमेरामन चला लगेच यायचं आहे. तर गाडीबंधू पुरस्कृत दत्तप्रसाद बैरोळे आणि चंद्रकांतजी खोत पुरस्कृत गावदेवी मापगाव 5 षटकांचा सामना नाणेफेक संपन्न होते आणि नाणेफेकचा निर्णय या ठिकाणी अर्थातच बैरोळे संघाच्या बाजूने जातोय. गाडीबंधू पुरस्कृत दत्तप्रसाद बैरोळे आपण नाणेफेक जिंकलेत. प्रथम काय घेताय? क्षेत्ररक्षण. खरं तर प्रत्येक वेळी असं होतं की नाणेफेक जिंकले की क्षेत्ररक्षण घेतो, याचं काय कारण असेल? थोडं ओस पडतोय त्याच्यामुळे क्षेत्ररक्षण घेतलं. अच्छा, म्हणजे जो दव पडतो त्याचा विशेष फायदा करण्याचा तुम्ही प्रयत्न करतात. हरकत नाही, तुम्हाला शुभेच्छा देऊया. आणखी एक शेवटचा प्रश्न, या स्पर्धेबद्दल काय सांगाल? स्पर्धा ही खूप छान आहे, आयोजन खूप चांगलं केलेलं आहे. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा देऊया, कारण मैदानामध्ये सामना सुरू होतोय. धन्यवाद. चला तर मग या ठिकाणी आपण बघतोय अमृत स्पोर्ट सासवणे विरुद्ध किट्टू 11 या दोन संघादरम्यान सामना रंगलेला आहे. प्रथम क्षेत्ररक्षण फलंदाजी करत असताना अमृत स्पोर्ट सासवणे संघाचा डाव मात्र अतिशय पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला होता, कारण अक्षय पाटीलच्या वादळासमोर त्यांना शरणागती पत्करावी लागली होती. शेवटच्या षटकामध्ये मात्र 2 षटकार आल्यानंतर 29 धावांचं लक्ष ठेवून आपण बघतोय किट्टू 11 नौकार या संघातर्फे करण मडवी आणि त्याचा साथीदार अक्षय पाटील या वेळेला फलंदाजीसाठी सलामीसाठी आलेले आहेत. गोलंदाजाची धुरा सापवलेली आहे ते प्रसन्न पाटीलकडे. एका पनवेल एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा हा गोलंदाज अतिशय द्रुतगती मारा करण्यात वाकबगार आहे आणि आज त्याच्यापुढे धावांचं पाठबळ तसं कमी आहे. 29 धावांचं फक्त पाठबळ आहे. पहिला चेंडू आपण बघितला होता, व्हाईट बॉल गेला होता. दुसरा चेंडू ऑफस्टम्पच्या काहीसा बाहेर जातोय. फलंदाजा अपेक्षेने बघतात की हा सुद्धा चेंडू व्हाईट बॉल आहे की काय, परंतु पंचांचा इशारा येतो इट्स अ फेअर डिलिव्हरी. 1 धाव धावफलकावर आहे. 29 धावांचं लक्ष आहे. करण मडवी आणि त्याचा साथीदार अक्षय पाटील. खूप कमी धावसंख्येचं लक्ष आहे, परंतु कालच्या रात्रीत आपण बघितलं होतं चांगला चेंडू बचावात्मक पद्धतीने खेळून काढतोय. कारण स्लिपमध्ये फर्स्ट स्लिप तैनात आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडे चेंडू जातोय. कोणत्याही प्रकारे धाव होत नाही याही चेंडूवर. लगातारचे 2 चेंडू निर्धाव स्वरूपामध्ये जातात. आहा, क्या बात आहे. अच्छी गेंदी, अतिशय चांगला चेंडू होता. फलंदाजाच्या बॅटची कडा घेतली होती. प्रयत्न चांगला होता, परंतु प्रयत्न चांगला असून उपयोग नाही आहे. तर ह्या झेलाचं रूपांतर करायला पाहिजे होतं क्षेत्ररक्षकाने. प्रयत्न चांगला केला होता, परंतु झेल सुटला आणि झेल सुटला म्हणजे मॅच सुटला असं सुद्धा होऊ शकतं. एक चांगली संधी दिली होती प्राप्त करून गोलंदाजांनी, परंतु क्षेत्ररक्षकाला पुन्हा एकदा चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न, अवे ऑफ द बॉडी खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूचा आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. चेंडू पुन्हा यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. धाव झालेली नाही. पहिल्या चेंडूवर वाईड बॉल आल्यानंतर अतिशय चांगली गोलंदाजी केली. लगातारचे 4 चेंडू निर्धाव पद्धतीने टाकलेले आहेत. निर्धाव टाकलेले आहेत ते प्रसन्न पाटील यांनी. अतिशय चांगली गोलंदाजी, ऑफ स्टंप पिचिंग मारा करतोय. अप्रतिम अशी गोलंदाजी करतोय. एकमेकांना त्यांचा खेळ माहिती आहे प्रसन्न पाटील आणि त्याचप्रमाणे करण मडवी. एकमेकांसोबत कित्येक स्पर्धा खेळलेत, एकमेकांच्या समवेत खेळलेल्या आहेत. त्याच्यामुळे एकमेकांची बलस्थानं, कच्चे दुवे माहिती आहेत दोघांना सुद्धा. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. बॅकफुटवर येऊन कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटची खालची कडा घेतली आणि चेंडू बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी गेला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत जाऊन फेक करेल, उचलेल, फेक करेल तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी स्ट्राईक रोटेट केली होती. 1 धाव काढून खातं उघडलेलं आहे ते यावेळेला करण मडवी यांनी. धावसंख्या झालेली ती 2 धावा.
क्षेत्ररक्षकाने अतिशय चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे. पहिला जर झेल घेतला असता तर सामन्याचं चित्र वेगळं दिसू शकलं असतं, कारण करण मडवी एक आक्रमक खेळाडू आहे. क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस केले जातात. अक्षय पाटील पहिल्या गोलंदाजी करत असताना त्यांनी अतिशय चांगलं पृथक्करण केलं होतं. 3 फलंदाजांना बाद केलं एकूण. चांगला चेंडू कडेकडे खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये जातो. 1 डाऊन, 1 धाव झाली. दुसरी धाव काढण्याचा कोणताही प्रयत्न केला जात नाही. क्षेत्ररक्षकाने चांगल्या प्रकारे चेंडू थांबवला. एकाच धावेवर संतुष्ट व्हायला लागलं. बघता बघता षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे ती फक्त आणि फक्त 3 धावा. अतिशय चांगलं षटक या ठिकाणी समाप्त झाले ते प्रसन्न पाटील यांचं. प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना, प्रथम फलंदाजी करत असताना पहिल्याच चेंडूवर अक्षय पाटील याने सुमित डोंगरे याला बायचितच्या स्वरूपात बाद केलं. तदनंतर आपण बघितलं दुसऱ्या चेंडूवर अभिषेक धर्मेंद्र वर्तकचा त्रिफळा उद्ध्वस्त केला होता. अशा प्रकारे एकामागोमाग एक धक्के देत पहिल्याच षटकामध्ये 3 विकेट्स प्राप्त केल्या आणि फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. नंतर तिसरं षटक घेऊन पुन्हा एकदा अक्षय पाटीलने 4 धावा दिल्या आणि 1 फलंदाजाला बाद केलं. म्हणजे याचाच अर्थ त्यांनी 2 षटकांचं या ठिकाणी गोलंदाजी केली. 9 धावा देऊन 4 फलंदाजांना बाद केलं होतं. अतिशय चांगलं पृथक्करण दुसऱ्या षटकासाठी अभिषेक नाईक झिराडगावचा या ठिकाणी सुपुत्र आपण बघतोय गोलंदाजीसाठी येतोय. अतिशय गुणवान असा हा ऑलराऊंडर दर्जाचा खेळाडू आहे. येत्या 2 ते 3 वर्षात त्याने आपलं नाव अतिशय चांगल्या प्रकारे उंचावलेलं आहे. पहिल्या चेंडूवर शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा आलाय, नो बॉल, गरीबी में आटा गिला अशा प्रकारचं झालेलं आहे. अतिच दुष्काळ, त्यामध्ये 13वा महिना, धावांची संख्या कमी आहे. चांगले चेंडू पडतात परंतु पाय बघा, नो बॉल केला होता. पहिल्या चेंडूवर विकेट्स काढली होती. अतिशय दुर्दैवी घटना घडतायत त्या सासवणे संघाच्या बाजूने. पहिला एक झेल सुटला होता. आता यावेळेला विकेट झाली होती परंतु नो बॉल. म्हणजे सर्व नशिबाचे फाशे सुद्धा, मेहनत सुद्धा आहेच परंतु नशीब सुद्धा आज किट्टू 11 संघाच्या बाजूने आहे. किट्टू 11 नवखार संघ म्हणजेच मनोज भोईर यांचा हा संघ. धावसंख्या बघतोय धाफळकावर आता 5. चांगला चेंडू होता. पुन्हा एकदा पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू क्षेत्ररक्षकाकडून थोडंसं मिसफिल्ड होतोय. त्याचा फायदा उचलला दोन्ही फलंदाजांनी. 1 धाव पूर्ण केली होती. 6 धावा धावफलकावर लागतायत. अतिशय कडवी लढत होईल अशी अपेक्षा होती. कमीत कमी 50 धावा जमवणं गरजेचं होतं परंतु फलंदाजांनी हाराकार केली होती. गोलंदाजांची चांगल्या कामगिरीनंतर अमृतस्फोट सासवणेच्या धावफलकावर आपण बघितलं तर 28 धावा लागल्या आणि त्याचा पाठलाग करताना कशा प्रकारे गोलंदाजांनी चांगली सुरुवात केली होती पण त्याला अनुरूप असं त्यांना नशिबाची साथ मिळत नाही आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये संकेश ढोले आणि मोहम्मद बकवाल सर. पुन्हा एकदा हवेत खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, विक्रम तळे पकडतोय झेल आणि मोण्याचा समाप्त होतो या ठिकाणी खेळ. म्हणा बॅक टू द पॅव्हेलियन. पहिला हादरा, पहिली विकेट्स प्राप्त केलेली आहे ती अमृतस्फोट सासवणे संघाने. अभिषेक नाईकने पुन्हा एकदा मोन्याला माघारी पाठवलेला आहे आणि याही वेळेला सुदैवी ठरतोय कारण नो बॉल नाही आहे. पहिला फलंदाज भाग आहे म्हणजे 29 धावा जरी असल्या तरी मात्र सामन्यात चुरस होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. परंतु सामना 5 षटकांचा आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक, जरा घाई करायची आहे. दुसऱ्या षटकासाठी 1 डाऊन बॅट्समन बघतो आपण पवन केने. घोडसई भिवंडी गावातील हा खेळाडू अतिशय चांगला दर्जेदार खेळाडू आहे. मला वाटते त्याच्या एवढा लोकप्रिय खेळाडू सध्याच्या घडीला कोण नसावा टेनिस क्रिकेटमध्ये. गोलंदाजी करत असताना पवन केने सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती. 4 धावा खर्च केल्या होत्या आपल्या षटकामध्ये. अतिशय चांगला दर्जेदार हा खेळाडू आहे घोडसई गावचा पवन केने. अभिषेक नाईकचं कौतुक करावं लागेल. अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर नो बॉलवर विकेट्स का प्राप्त केली होती. तदनंतर 1 धाव खर्च केली आणि नंतरच्या चेंडूवर मात्र मोन्याला त्याने माघारी पाठवलेलं आहे. आता या वेळेला कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय कारण धावफलकावर धावसंख्या आहे ती म्हणजे 6. एकदम जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे आणि कोणतीही चूक करत नाहीये. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आणि आणखी एक फलंदाज पवन बॅक टू द पॅव्हेलियन.
विक्रम थळे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. दोन फलंदाज लागोपाठच्या चेंडूवर बाद होत आहेत. अतिशय चांगलं या ठिकाणी टक्कर देण्याचा, काटेकी टक्कर देण्याचा प्रयत्न आहे गोलंदाजांचा. नवीन बॅट्समन फलंदाजीसाठी येतोय विश्वनाथ जाधव, पालघरचा हा बिलॉंग करणारा खेळाडू. आपण विश्वनाथ जाधवला बघितलं की आपल्याला सुमित ढेकलेची आठवण येते, कारण त्यांचा एक चौकोन आहे फलंदाजांचा. सुमित ढेकले, विश्वनाथ जाधव, प्रथमेश ठाकरे. परंतु आज मात्र खेळताना आपण बघतो त्याला पवन केणी, करण मडवी यांच्या समवेत दोन वर्षापूर्वी जो सुप्रीमो चषक झाला होता, मानाचा चषक जो संपूर्ण हिस्ट्रीमधला आहे, त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा किताब पटकावला होता या खेळाडूने. फुलटॉस चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न होता, पॅडवर आदळतोय. अंपायरचा इशारा तो याच वेळेला बीमर. इट्स अ बीमर, म्हणजे आणखी एक नो बॉल +1 अशा अवांतर 2 धावा मिळालेल्या आहेत त्या किट्टू 11 संघाला. धावसंख्या झालेली 8 धावा. प्रेक्षकांनी आपल्या आवडत्या खेळाडूंचा खेळ बघण्यासाठी अद्यापही गर्दी करून ठेवलेली आहे आणि अशीच गर्दी शेवटपर्यंत राहील अशी आशा बाळगतो. खेळाडूंचा खेळ बघायचा आहे त्यांना. सामने अतिशय रंगतदार होणार आहेत, कोणतीही शंका नाही आहे. आहा, परंतु क्या हुआ, बघा नशीब कसं बलवत्तर आहे. बघा, बॅटची कडा घेतली होती, यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेला होता, परंतु फ्री हिट होती त्याच वेळेला. अभिषेक गोलंदाजी करतोच चांगली, परंतु थोडंसं नियंत्रण ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. नसीब गांडू तो क्या करेगा पांडू. धावसंख्या बघतोय धाफळकावर 29 धावांच्या प्रत्युत्तरात असताना 8 धावा धाफळकावर लागलेल्या आहेत 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा चांगला चेंडू, ऑफस्टंप पिचिंग चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय, वेगात पडलेला हा चेंडू. चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन समजते. अद्यापही अंदाज आलेला नाही या विकेटचा अंदाज आलेला नाही आहे. चेंडूच्या टप्प्यांचा अंदाज आलेला नाही फलंदाज करण मडवी याला, कारण करण मडवी आपण बघितलं तर अतिशय दर्जेदार खेळाडू आहे आणि या मैदानाचा त्याला पुरेपूर अनुभव आहे, परंतु यावर्षी अद्यापही त्याच्या बॅटमधून मोठा स्ट्रोक्स बघायला मिळालेला नाही आहे. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू मारण्याचा प्रयत्न. विक्रमला आज भरपूर क्षेत्ररक्षण करावं लागते. प्रत्येक वेळेला चेंडू त्याच्या हातामध्ये जातोय. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा करतोय. बघता बघता दुसऱ्या षटकाची सुद्धा समाप्ती होते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 8 धावा. येत्या 3 षटकांमध्ये 3 षटकं येणं बाकी आहे, म्हणजेच 18 चेंडू येणं बाकी आहे आणि 18 चेंडूत 21 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे बॉल टू रन्स हे इक्वेशन अद्यापही आहे 700 सरासरीने, म्हणजे अतिशय चांगली मॅच होणार यात शंकाच नाही आहे. कालच्या रजनीमध्ये सुद्धा अशाच लो स्कोरिंग मॅचमध्ये आपण बघितला होता, डिफेन्स केल्या होत्या धावा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघांनी. शेवटच्या षटकात तर आपण बघितलं होतं 24 चेंडूत 21 धावांची जी गरज असताना त्यासुद्धा डिफेंड झाल्या होत्या. त्याच्या अगोदरच्या षटका मॅचमध्ये सुद्धा अशाच 6 चेंडूंमध्ये 3 धावा डिफेंड झाल्या होत्या. बघूया, प्रसन्न पाटील दुसरं षटक घेऊन आलेलं आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल. समोर फलंदाज विश्वनाथ जाधव. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलली जाते या वेळेला. लॉंग ऑन, वाईडिश लॉंग ऑन, डीप स्क्वेअर लेग. चांगला चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा घेतली, चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेला. 1 धावेवर संतुष्ट फलंदाज डिक्लेअर झोन मध्ये गेल्यानंतर धावसंख्येत 9 झालेली आहे. 17 चेंडू आणि 20 धावा. प्रेक्षकांना मात्र खुश झालेले आहेत, कारण सामना अद्यापही बरोबरीने चालू आहे. 17 चेंडू आहेत, 20 धावा येणं बाकी आहे. गोलंदाजी अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक या ठिकाणी इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू कव्हरच्या क्षेत्रामधून
जाते त्या ठिकाणी डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक धावत येतोय, उचलतोय, चेंडू फेकतोय. एक धाव मात्र घेण्या एवढा पुरेसा अवधी होता दोन्ही फलंदाजांकडे. स्ट्राईक रोटेट केली जाते, सिंगल सिंगल या ठिकाणी घेऊन लक्ष्याच्या नजीक येण्याचा प्रयत्न केला जातोय दोन्ही फलंदाजांमध्ये द्वारे, कारण त्यांना माहिती आहे प्रसन्न हा एक चांगला गोलंदाज आहे. त्याची गोलंदाजी खेळून काढली का येणाऱ्या 2 षटकांमध्ये आपण धावा काढण्याचा प्रयत्न करू असा कदाचित मनसुबा असावा. तोपर्यंत सिंगल सिंगलमध्ये धावांचं अंतर जे आहे, विजयाचं अंतर, ते थोडंसं कमी करण्याचा मानस आहे. धावसंख्या 10 पर्यंत पोहोचलेले डबल फिगर्समध्ये किट्टी 11 नवखार संघाची. अमृत स्पोर्ट सासवणे विरुद्ध किट्टी 11 नवखार या 2 संघादरम्यान हा सामना रंगलेला आहे. चांगला चेंडू, लाजवाब गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी आहे. चेंडूला वेग किती आहे, आपल्याकडे जर वेगाचं परिणाम मोजणारा जर मीटर असता तर खरोखर किती वेगाने चेंडू पडतो हे समजलं असतं आपल्याला. 129 आहे का 135 आहे का 153 आहे, हा अंदाज आपल्याला किलोमीटर पर हावरचा समजला असता. काही वर्षांनी ती सुद्धा टेक्नॉलॉजी या मैदानामध्ये येऊ शकेल, टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा. जोरकस मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला जातोय, व्यवस्थितरित्या मिडल होत नाही आहे चेंडू, परंतु एक धाव मात्र मिळते त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक धावत येतोपर्यंत एकेरी धावांबरोबर धावसंख्या झालेली 11 धावा. 11 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला जातो या ठिकाणी. जोरकस प्रहार चेंडूवर, वेटिंग फॉर अंपायर डिसिजन. पुन्हा एकदा नो बॉल. या इनिंग्स मधील हा 3रा नो बॉल आहे. नो चेंडू आहे आणि धावा किती सर? 1D. ओके, 1+1 2 धावा मिळत आहेत. या 2 धावांबरोबर धावसंख्या झालेली आहे तर 13 धावा. चेंडूवर गोलंदाजी अतिशय चांगली होते, परंतु नो बॉलवर सुद्धा नियंत्रण ठेवणं अतिशय आवश्यक होतं, कारण नो चेंडू बरोबर धावा सुद्धा वाढतात, चेंडू वाढतायत आणि यावेळेला गरज आहे ती अतिशय चांगल्या प्रकारे धावा रोखण्याची. अवांतर धावा जाणं हे आपल्या संघासाठी घातक सिद्ध होऊ शकतं. बॉल टू रन्स होती, आता मात्र धावा आपण बघतोय 13 धावा झालेल्या आहेत. आवश्यकता आहे ती 16 धावांची आणि चेंडू शिल्लक आहेत 12 + 2 14. बॉल द्यायचा आहे. चौदा चेंडू 16 धावांची आवश्यकता आहे. प्रसन्न पाटील गोलंदाजी चांगली करतोय, परंतु त्यांना सर्वच गोलंदाजांना धावसंख्या कमी असताना चेंडू वेगवान होता, परंतु वेगात टाकण्याच्या प्रयत्नामध्ये थोडासा दिशाहीन ठरतोय चेंडू. लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा हा चेंडू एक्स्ट्राशकच्या हातात. धावसंख्येत 1ची वाढ, वाईड बॉलचा इशारा पंचांकडून आल्यानंतर अवांतर धावसंख्या मात्र वाढत चाललेली आहे. धावसंख्या झाली 14 धावा, 14 रन्स. प्री हिट इज ऑन. पुन्हा एकदा चांगला चेंडू, व्हेरी गुड बॉलिंग बाय प्रसन्न. अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळाली होती. फलंदाजांच्या बॅटनी धावा जेवढ्या येत नाहीत तेवढ्या नो बॉलने चाललेल्या आहेत या मॅचमध्ये. एकही अद्याप 3रं षटक समाप्ती होण्याच्या मार्गावर असताना अद्याप एकही चौकार किंवा एकही षटकार लागलेला नाहीये आणि त्याची किट्टू 11ला तेवढी आवश्यकता सुद्धा नाहीये. क्या बात है, लाजवाब, फॅन्टॅस्टिक बॉलिंग. प्रेक्षकांना खरोखर गोलंदाजी आवडलेली आहे, कारण प्रेक्षकांच्या टाळ्यात सांगतायत ते की गोलंदाजी भन्नाट आहे. भन्नाट वेगाने चेंडू गेला होता, फलंदाजाला अंदाज सुद्धा आलेला नाहीये. बॅट यायच्या अगोदर चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. क्या बात आहे, बहुत बढिया गेंदबाजी. अतिशय चांगलं गोलंदाजी या ठिकाणी बघायला मिळालेली आहे. धावसंख्या आहे 14 धावा, 3 षटकांची समाप्ती झालेली. अतिशय कन्सिस्टन्सी आहे गोलंदाजीमध्ये दोघांकडून सुद्धा. आता याच्यानंतरचे जे 2 गोलंदाज आहेत त्यांनी अशा जर प्रकारची गोलंदाजी राखली तर सामना मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल. यामध्ये कोणाच्याही मनात शंका नसावी, कारण आता 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. आणि टीम मीटिंग घेऊ नका, टीम मीटिंग प्लीज घेऊ नका. तुम्हाला आम्ही वारंवार सूचना करतोय, तुम्ही ओपनचे खेळाडू आहात, जरा आयोजकांना सहकार्य करा ही तुम्हाला नम्र विनंती. 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 15 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजाचा आता कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जाईल.
डावखुरा गोलंदाज झिराड गावचाच आणखी एक सितारा मंदार म्हात्रेच्या हातामध्ये चेंडू सोपवला जाते आणि मंदारला सुद्धा आता एक संधी आलेली आहे की स्वतःला सिद्ध करून दाखवण्याची. या समोरच्या आयकॉन खेळाडूंसोबत गोलंदाजी करत असताना जर डोक्यावर थंड पाण्याने बर्फ ठेवून जर गोलंदाजी केली तर खरोखर स्वतःचं नाव सिद्ध करण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे आणि ही त्याला एक संधी मिळालेली आहे. संधी मिळते त्याच्या वेळेला त्याचं सोनं करणं सुद्धा आवश्यक असते. मंदार त्या दर्जाचा खेळाडू सुद्धा आहे तेवढाच. बघूया आज काय करतोय. 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. डावखुरा गोलंदाजा या लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा करतोय डावखुऱ्या फलंदाजासाठी. पहिल्या चेंडूवर जोरकस प्रहार करतोय. ओव्हर पिच डिलिव्हरी, चेंडू भिरकावून दिला डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. सरळ प्रेक्षकांमध्ये 6 धावा, षटकार. आता मात्र धावसंख्या झालेली आहे ती 20 धावा, 20 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. ओव्हर पिच डिलिव्हरी डावखुऱ्या फलंदाजासमोर जर डावखुरा गोलंदाज आला तर नक्कीच बहुतेक वेळा 70 ते 80% वेळेला फलंदाज हवी होत असतो आणि करण मडवीला आता मात्र अंदाज आलेला आहे विकेटचा. हा चेंडू ऑफस्टमच्या खूप बाहेरचा, थोडासा त्याच्यावर मानसिक दबाव येतोय आणि त्याचा परिणाम त्याच्या गोलंदाजीत दिसून येतोय. पहिल्या चेंडूवर षटकार गेल्यानंतर नंतरच्या चेंडू आपण बघतोय व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आलेला आहे. पंच संकेश ढोले, महाराष्ट्र पंच परीक्षा पास झालेले हे या ठिकाणी पंच आपल्याला लाभलेले आहेत. यावेळेला मात्र फलंदाजांनी सोडून दिला होता चेंडू, परंतु पंच दर्शवतायत की हा चेंडू त्या एक आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये सांगतात की दिस अ फेअर डिलिव्हरी आहे म्हणून. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या आहे 21 धावा, 21 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला, पायात पडलेला हा चेंडू होता. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जातोय. 1 धाव मिळते आणि चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेक त्या ठिकाणी. एका धावेपेक्षा जास्त धावा जाणार नाहीत याची दक्षता बाळगली क्षेत्ररक्षकाने आणि एकच धावेवर संतुष्ट व्हायला लागलं दोन्ही फलंदाजांना. धावसंख्या होते ती 22 धावा, 22 रन्स, 7 रन्स रिक्वायर्ड. 7 धावांची आवश्यकता आहे फक्त. 9 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. पहिल्या चेंडूवर षटकार गेल्यानंतर धावांचा जे आलेख होता तो चेंडूंपेक्षा आता मात्र कमी आलेला आहे. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये जातोय. नवीन चेंडू द्यायचा दुसरा. एकच धाव मिळालेली या चेंडूवर. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलेला आहे. धावसंख्या 23 झालेली आहे, 1 ने वाढून. 23 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. 6 धावांची आवश्यकता आहे आता. चेंडू शिल्लक आहेत ते 8 चेंडू 6 धावा. चांगला चेंडू, अतिशय चांगला कव्हर ड्राईव्ह, देखणा कव्हर ड्राईव्ह. चेंडू गोलीच्या वेगाने जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये, त्याचा फायदा फलंदाजाने उचलला. अप्रतिम असा देखणा शॉट, चौकार. आता मात्र आवश्यकता आहे ती 2 धावांची. 27 धावा दाफळकावर लागलेल्या आहेत. एक चेंडू या षटकातील येणं बाकी आहे. अतिशय चांगला चेंडू होता यावेळेला, परंतु 1 धाव मात्र मिळालेली आहे. सामना बरोबरीत आलेला आहे. डिक्लेअर नाहीये, 1 धाव मिळालेली आहे. षटकाची समाप्ती झालेली आहे. एकेरी धावसंख्येबरोबर संघाची धावसंख्या समान झालेली आहे. एका धावेची आवश्यकता आहे ती 6 चेंडूंमध्ये. एका षटकात 1 धावाची आवश्यकता आहे. सामना जवळपास संपुष्टात आलेला आहे, परंतु कुछ भी हो सकता है. ये क्रिकेट है आणि याचा अनुभव मी घेतलेला आहे, माझ्या संघाने घेतलेला आहे. 6 चेंडूत 1 धाव झालेली नव्हती त्याच वेळेला. धर्मेंद्र वर्तक याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय कर्णधारांनी. 6 चेंडूत 1 धावेसाठी असताना गरज. बॅकफुटवरून मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत, आबूच्या हातामध्ये जातोय झेल. फलंदाज आणखी एक बाद होतोय, माघारी परततोय. विश्वनाथ जाधवला परतावं लागेल. विनिंग स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता षटकारांनी, स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवण्याचा प्रयत्न होता, परंतु तसं काही झालेलं नाहीये. फलंदाज बाद होऊन माघारी परतलाय. 1 धाव अद्यापही पाहिजे.
शेवटच्या चेंडूवर आपण बघतोय परेश ठाकूर गोल फलंदाजीसाठी येतोय. परेश ठाकूरने सुद्धा खानावच्या मैदानामध्ये अतिशय चांगली कामगिरी केली होती. गोलंदाजी फलंदाजीमध्ये बहारदार फलंदाजी करून सामना तो जिंकवला होता. पहिल्या फेरीचा सामना मला अद्यापही आठवतोय या यंदाच्या मोसमामध्येच. धर्मेंद्र वर्तक पहिल्या चेंडूवर फलंदाजाला बाद करतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू, परंतु बॅकफुटवर जाऊन फलंदाजाने तो चेंडू भिरकावून दिला. डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय सीमा पार आणि हा विजयी चौकार. 4 धावा. 29 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग आपण या ठिकाणी पाहिलं. असं वाटत होतं की सामन्यामध्ये आता आणखीन एक थरार पाहायला मिळेल, पण तो जो षटकार आला त्या षटकाराच्या माध्यमातून पाहिलं की तुल नौकर संघ याने सहजगत्या हा विजय संपादन केला. या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि अमृत स्पोर्ट्स सासवणी संघाला पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा.